मुंबईला पावसाचा रेड अलर्ट, उद्या अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा, त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारांची धावपळ उडण्याची शक्यता. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढचे 3 दिवस अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज. दक्षिण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. पालघरच्या जव्हारमधला दाभोसा धबधबा प्रवाहित, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. राजापूर तालुक्यातल्या चुना कोळवण आणि मंदरुळ गावच्या वेशीवर असलेला सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. शेकडो फूट उंचावरनं कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातले पर्यटक रत्नागिरीमध्ये. नाशिकमध्येही पावसाची दमदार हजेरी, उकाड्यापासून नागरिकांची सुटका, पावसामुळे शेती कामांनाही वेग येणार. लोणावळ्यातलं भुशी धरण ओव्हरफ्लो, शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या सांडव्यातनं पाणी वाहू लागलं. वर्षा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातले 5 जण वाहून गेले. लोणावळ्यातल्या भुशी धरणाच्या पाठीमागच्या डोंगरातल्या रेल्वे वॉटरफॉलमध्ये अन्सारी कुटुंब गेलं वाहून, शोधकार्य सुरू. भंडारदरा धरण आणि कळसुबाई परिसरात पर्यटकांची रेलचेल, वीकेंड आणि पावसाळ्यामुळे कळसुबाई ट्रेक करण्यासाठी गिर्यारोहकांची मोठी गर्दी. पर्यटकांना 30 सप्टेंबरपर्यंत ताम्हिणी अभयारण्यात प्रवेश बंदी, अपघाताचा धोका टाळण्यासाठी वन्यजीव विभागाचा निर्णय. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या करूळ घाटातील 60 मीटरचा रस्ता मुसळधार पावसामुळे खचला, तर संरक्षक भिंतही कोसळल्यानं घाट वाहतुकीसाठी बंद. वाशिमच्या रिसोड मेहकर राज्यमार्गाची चाळण, खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त. नंदुरबारहून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला गळती, ज्येष्ठ प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल, एसटी प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. पुण्याच्या दिघीमध्ये माऊलींच्या पालखीचं आगमन, जेसीबीतनं पुष्पवृष्टी करत माऊलींच्या पालखीचं स्वागत. खासदार सुप्रिया सुळेंनी पिंपरी चिंचवडमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं घेतलं दर्शन, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळू दे, दर्शनानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. संभाजी भिडेंनी पुण्यातल्या जेएम रस्त्यावरच्या जंगली महाराज मंदिरात घेतलं दर्शन, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत भिडे गुरुजी वारीत सहभागी. पुणे पोलिसांची भिडे गुरुजींना नोटीस, तुकाराम महाराज पालखी दर्शनाच्या वेळेला कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्यासाठी नोटीस. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, खरं स्वातंत्र्य हिंदवी स्वराज्य, संभाजी भिडे गुरुजींचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. वटसावित्रीच्या पूजेला नटींनी आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, साडी घातलेल्या महिलांनी जावं, संभाजी भिडेंचं वक्तव्य. पंढरपूरमधल्या विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर, मंदिर समितीच्या भक्त निवासांमध्ये भाविकांना मिळणार अल्प दरात नाश्ता आणि भोजन, जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारीनंतर मंदिर समितीनं हॉटेल घेतलं आपल्या ताब्यात. उद्धव ठाकरेंचा 7 जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळावा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेणार. सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती, सुजाता सौनिक या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव. एकनाथ शिंदे यांच्या सरकारला 2 वर्ष पूर्ण, या काळात राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आणि राज्याची विकासाची घोडदौड सुरूच आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमचंच सरकार येणार, मंत्री गिरीश महाजन यांना विश्वास. आज जागतिक खोके आणि जागतिक धोके दिन, महायुती सरकार स्थापना दिनावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंची टीका, तर बापचोर पक्षाच्या चोर पक्षाविषयी काय बोलणार असा लगावला टोला. एकनाथ खडसेंना पक्षात यायचं असेल तर त्यांनी लवकर यावं, ते उगाच तारीख पे तारीख देतायत, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, तर खडसेंची भूमिका दुटप्पी असल्याचंही वक्तव्य. कुठलेही खासदार आमच्या संपर्कात नाहीत, कुठल्याही खासदाराला आता निवडणूक नको, शरद पवारांची प्रतिक्रिया.
आमचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर. लोकसभा निवडणुकीनंतर भल्या भल्यांचे पाय जमिनीवर आल्याची राज ठाकरेंनी केली होती टीका. फोटोग्राफीत आवड असणारी व्यक्ती मुख्यमंत्री झाली की खूप प्रॉब्लेम होतो. देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका. फोटोग्राफी चांगली असलेला व्यक्ती मुख्यमंत्री झाला की महाराष्ट्राचं चांगलं चित्र घेता येतं. फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंवरच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. लाडकी लेक योजना म्हणजे भीक नको पण कुत्रावर. अंबादास दानवेंची टीका. या योजनेचा केवळ काही लोकांनाच लाभ होणार असल्याची ही टीका. छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीनचे सरपंच अशोक धर्मे यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. संदीपान भुमरेंच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश. नाशिकच्या मुंबई नाका परिसरातल्या वसंत गीतेंच्या कार्यालयावर काल पालिकेची कारवाई. त्यानंतर आज परिसरात तणाव कायम. भाजपा आमदार देवयानी फरांदेंच्या दबावामुळे कारवाई झाल्याचा गीतेंचा आरोप. वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर सेलिब्रेशन दरम्यान नाशकात मध्यरात्री 2 गटात राडा. राड्यात गोळीबारासह कोयत्याचाही वापर. 5 जण जखमी. गुन्हा दाखल. धुळ्याच्या साक्रीमधल्या वासखेडा इथं मेंढ्या चारण्याच्या कारणावरून 2 गटात वाद. दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक. 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल. जालन्यात पाण्याच्या शोधात नीलगाईंचा कळप पडला विहिरीत. 2 नीलगाईंचा मृत्यू तर एका नीलगाईला बाहेर काढण्यात यश. भंडाऱ्याच्या डांबेविर्ली शेतशिवारात वाघिणीच्या कुटुंबाची दहशत. त्यातच शेतकऱ्यांची शेतीची कामंही सुरू झाल्यानं परिसरात दहशत. वन कर्मचारी गस्तीवर. मुंबईच्या कोस्टल रोड भुयारी मार्गात गाडीचा अपघात. भरधाव वेगानं जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी भुयारी मार्गातल्या भिंतीला धडकली. अपघातात चालक किरकोळ जखमी. मुंबई गोवा महामार्गावर मालवाहू कंटेनरचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर दुभाजकाच्या मधोमध जाऊन थांबला. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. धाराशिव नगर परिषदेमधील संचिका गहाळ प्रकरणी नगर परिषदेचे तत्कालीन नगर अभियंता केंद्रेवर गुन्हा दाखल. केंद्रे फरार. पोलिसांकडून शोध सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.